हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार 4 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं असं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, मागील शनिवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहिले होतं की सरकार ही सखी सदन चाळीमध्ये आली आणि सखी सदन चाळीत आल्यानंतर तिने चाळीतील सगळ्या लोकांना ऑफर दिली की जर तुम्हाला या घाणेरड्या चाळीतच आपलं संपूर्ण आयुष्य घालवायचं नसेल तर ही चाळ मला द्या, तुम्हाला हवी ती किंमत सांगा आणि ही चाळ मला विकून टाका. येथे मी मोठा मॉल उभारणार आहे आणि तुम्हाला जे पैसे भेटतील त्यातून तुम्ही महागड्या फ्लॅटमध्ये राहायला जाऊ शकता, एकदम आलिशान आयुष्य जगू शकता. पण चाळीतील सगळ्या लोकांनी यासाठी नकार दिला आणि सखी चक्क या चाळीची लीडर बनली. तिने सरकारला चांगलंच सुनावलं की ही चाळ माझ्या बाबांच्या घामाच्या कष्टातून बनली आहे आणि या चाळीला मी कधीच जमीनदोस्त होऊ देणार नाही. कारण तू आज कितीही या लोकांना स्वप्न दाखवत असली की तुम्ही पैसे घ्या, तुमचं आयुष्य सुखाचं होईल, परंतु असं काहीच होणार नाही. तू किती पाताळयंत्री आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे सरकार खूप चिडली. ही सखी एकतर प्रॉपर्टीवर नागासारखा वेटोळा घालून बसली आहे आणि आता माझं सगळ्यात मोठं स्वप्न मॉलसुद्धा पूर्ण होऊ देत नाहीये. ही सखी सदन चाळ मला मिळू देत नाहीये. त्यातच कान्हासुद्धा काहीच कामाचा नाहीये. मी कान्हाला सांगितलंय की काही करून सखीला सखी सदन चाळीत परत घेऊन यायचं, पण त्याचा संपूर्ण वेळ हा त्या सखीच्या मागे पुढे करण्यात, तिच्याबरोबर विविध खेळ खेळण्यातच चाललाय. त्यामुळे सरकारला खूप राग आलेला असेल आणि आता 1 महिन्याची मुदतसुद्धा जवळपास संपत आली आहे आणि सखी हे चॅलेंज पूर्ण करणार म्हणजे ही प्रॉपर्टी सरकारच्या नावावर होणार नाही. त्यामुळे सरकार खूप चिडलेली असेल आणि मग सरकार तिचा सगळ्यात मोठा प्लॅन बनवणार आणि हा प्लॅन असेल दाभाडे मावशीचा खून करण्याचा. या एका प्लॅनमुळे ते एका दगडात एक नाही, दोन नाही, तर 3 पक्षी मारणारे म्हणजे दाभाडे मावशी, सखी आणि कान्हा या सगळ्यांचा निकाल ती एकाच प्लॅनमध्ये लावणार. ती परशुरामला सांगणार की मी आता सखीला सोडणार नाहीये. सखी खूप बोलायला लागलीये, तिचं तोंड खूप चालतंय ना आणि मी तिचं तोंड कायमचं बंद करणार आहे. मग सरकार हा आपला संपूर्ण प्लॅन बनवणार. मग हा प्लॅन नेमका असेल तरी काय? तर फ्रेंड्स, या प्लॅननुसार सगळ्यात आधी तर सरकार ही दाभाडे मावशीला मारणार, तिचा खून करणार आणि हा संपूर्ण आरोप ती कान्हावर लावणार की कान्हाच तो व्यक्ती आहे ज्याने दाभाडे मावशीचा खून केलाय. आणि मग पोलीस हे कान्हाला अटक करतील, तुरुंगात पकडून घेऊन जातील आणि मग सखी ही पूर्णपणे एकटी होणार. कारण तिच्या आयुष्यात अशा 2च व्यक्ती आहे ज्यांच्या जीवावर ती जगतीये, ज्यांच्यामुळे ती सखी सदन चाळीत राहू शकतीये. पहिली व्यक्ती तर दाभाडे मावशी आणि दुसरी व्यक्ती म्हणजे कान्हा. सखीचा कान्हावर कितीही राग असला तरी शेवटी कान्हा हा तिचा नवरा आहे आणि तिला कान्हाबरोबरच राहायचंय. कान्हामुळेच ती या चाळीत राहू शकतीये आणि दाभाडे मावशी तर तिच्यावर आईसारखं प्रेम करते, तिला किती जीव लावते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि जर दाभाडे मावशी या जगात नसेल आणि त्यांच्या खुनाच्या आरोपात कान्हा हा तुरुंगात जाईल तर सखीवर किती मोठा दुःखाचा डोंगर कोसळणार आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सखी ही पूर्णपणे एकटी पडणार आणि मग सरकार ही सखीला पुन्हा एकदा आपल्या बंगल्यावर घेऊन जाणार. कारण जर चाळीमध्ये सरकार कान्हा ठेवणार नाही, त्यानंतर दाभाडे मावशीला ठेवणार नाही, तर सखी तरी चाळीत राहून काय करणार आहे? म्हणजे सखीला नाईलाजाने पुन्हा एकदा सरकारच्या बंगल्यावर यावंच लागणार आणि मग सरकारचं चॅलेंज सखी पूर्ण करू शकणार नाही. तिला संपूर्ण प्रॉपर्टी सरकारच्या नावावर करावीच लागेल. म्हणजे सरकारने एका दगडात 2 नाही, 3 नाही, तर 4-5 पक्षी मारले आहेत. दाभाडे मावशीचा निकाल लागला, त्याचबरोबर कान्हा तुरुंगात गेला. सखीचं चॅलेंज पूर्ण करता नाही आलं म्हणून ती पुन्हा एकदा सरकारच्या बंगल्यावर आली आणि संपूर्ण प्रॉपर्टी सरकारच्या नावावर केली. आणि कान्हा आणि दाभाडे मावशी हे चाळीत नसतील तर चाळीतील लोकांना कुणीच वाली उरणार नाही आणि मग सरकारच्या दबावाला बळी पडून त्यांना संपूर्ण चाळ सरकारला विकावीच लागेल आणि सरकारचं मॉलचं स्वप्नसुद्धा पूर्ण होईल. म्हणजे सरकारने खरंच खूप मोठा प्लॅन बनवलाय ज्यामुळे तिची सगळीच्या सगळी स्वप्न पूर्ण होऊ शकतात. मग हे सगळं सत्यात उतरणार का? हे सगळं खरं होणार का? तर फ्रेंड्स, हे तर सरकारचं स्वप्न आहे, दिवा स्वप्न. परंतु हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही.
कारण सरकार ही काहीही करू शकते हे आतापर्यंत सखी आणि कान्हाला कळून चुकलंय, म्हणून ते काही गाफील राहणार नाही. आणि आता हीच ती वेळ आहे जेव्हा कान्हाला आपली हुशारी दाखवावी लागणार आहे. कारण जेव्हापासून कान्हा हा सखीला घेऊन सखी सदन चाळीत आलाय तेव्हापासून तो काहीच करत नाहीये. तो स्वतःचं उद्दिष्ट सुद्धा विसरलाय. त्याला सरकारला बर्बाद करायचंय, पण हे सगळं विसरून तो फक्त सखीच्या प्रेमात वेडा झालाय. सखीला कशी मदत करायची, हे चॅलेंज जिंकण्यासाठी सखीला कशा प्रकारे हेल्प करायची हेच तो पाहतोय. सखीबरोबर विविध खेळ खेळण्यात, कधी चेंडू माठामध्ये फेकून मारायचा, तर कधी आंधळी कोशिंबीर खेळायची, कधी अंताक्षरी खेळायची, गाणी म्हणायची, यातच कान्हाचा वेळ चाललाय. आणि कान्हा हा एक साधं कॅरेक्टर बनून राहिलाय. पण आता ती वेळ आली आहे जेव्हा कान्हाला आपलं खरं रूप दाखवावं लागणार आहे, आपली हुशारी दाखवावी लागणार आहे, तो किती चतुर आहे ते दाखवावं लागणार आहे. आणि जर दाभडे मावशीचा जीव वाचवायचा असेल तर कान्हालाच प्रयत्न करावे लागतील, एवढं मात्र नक्की. आणि कान्हा जर गाफील राहिला, सखीच्याच मागे पुढे करत राहिला, तर सरकार कान्हाला नक्कीच तुरुंगात पाठवणार, दाभडे मावशीचा जीव घेणार आणि सखीला पुन्हा एकदा आपल्या बंगल्यावर घेऊन जाणार, एवढं मात्र नक्की. मग कान्हा सरकारचा प्लॅन कसा फ्लॉप करेल? एकतर कान्हाला काही माहीत नसेल की सरकारने काय ठरवलंय, पण जो छडीवाला माणूस आहे त्याला हा सगळा प्लॅन कळलेला असेल. कारण त्याने धर्मयुद्ध हातावर लिहिलेला एक माणूस सुद्धा पाठवलाय. तो सरकारच्या सुद्धा मागावर असेल. आणि जेव्हा सरकार ही परशुरामला आपला सगळा प्लॅन सांगत असेल की ती दाभाडे मावशीला कसं मारणार आहे आणि मग पुढे हे सगळं प्रकरण कान्हावर शेकवणार आहे, हा सगळा प्लॅन या धर्मयुद्ध हातावर लिहिलेल्या माणसाने ऐकलेला असेल. आणि मग तो छडीवाल्या माणसाला हे सांगणार आणि हा छडीवाला माणूस मग कान्हाला बोलून घेणार आणि कान्हाला ही सगळी गोष्ट सांगणार की आता सरकार काय करणार आहे. तेव्हा कान्हाला जबर धक्काच बसेल. सरकारने एवढा मोठा घाणेरडा प्लॅन बनवलाय, जीवघेणा प्लॅन बनवलाय, त्यामुळे तो खूप चिडणार आणि तो छडीवाल्याला सांगेल की तुम्ही काळजी करू नका, मी आता सरकारचा हा प्लॅन यशस्वी होऊ देणार नाहीये. मी दाभडे मावशींना काहीच होऊ देणार नाही, त्यांचा केस सुद्धा वाकडा होऊ देणार नाही. आणि मग सरकार ही आपल्या काही गुंडांना, मारेकऱ्यांना दाभडे मावशीला मारण्यासाठी, दाभडे मावशीचा खून करण्यासाठी सखी सदन चाळीमध्ये पाठवणार. परंतु कान्हा या गुंडांसाठी आधीच तयार होऊन बसलेला असेल आणि तो या गुंडांची चांगलीच धुलाई करणार, त्यांना बेदम मारहाण करून तेथून पळून लावणार. आणि मग जेव्हा ही गोष्ट सरकारला समजेल तेव्हा सरकारला खूप राग येईल. या कान्हाने आपला प्लॅन फ्लॉप केला म्हणून ती खूप चिडणार आणि ती स्वतः सगळी सूत्र हातात घेणार. ती आणखीन जबरदस्त प्लॅन बनवणार. हे भाडोत्री गुंड काही कामाचे नाही, आता मलाच सगळं काही स्वतः करावं लागेल असं म्हणून सरकार एक मोठा प्लॅन बनवणार. आणि या प्लॅननुसार ती स्वतः चाळीमध्ये येईल आणि कान्हाला घेऊन ती चक्क दाभडे मावशीच्या घरी जाणार. कान्हाने याआधी एक चूक केली आहे जी आपल्या सर्वांना माहिती आहे. कान्हाने सरकारचा विश्वास जिंकण्यासाठी नवीन नवीन असताना जेव्हा त्याचं सखीशी लग्न सुद्धा झालं नव्हतं तेव्हा चक्क दाभाडे मावशीची सही एका कागदावर घेतली होती. आणि या कागदावर असं लिहिलं होतं की दाभाडे मावशी ही संपूर्ण चाळ विकण्यासाठी तयार आहे आणि त्यासाठी ती सरकारला मदत करेल. आणि मग सरकार हाच कागद घेऊन आणि कान्हाला घेऊन दाभाडे मावशीच्या घरी जाईल आणि दाभाडे मावशीला हा कागद दाखवणार. तेव्हा दाभाडे मावशीच्या पायाखालची जमीनच सरकेल. कारण तिला माहीत असेल की या कागदावर तर कान्हाने माझी सही घेतली आहे, पण या कागदावर काय लिहिलंय हे दाभाडे मावशीला माहीत नसेल. पण सरकार दाभाडे मावशीला हे सगळं वाचून दाखवणार की पहा, तुमच्या कान्हाने तुमचा विश्वासघात केलाय, या कागदावर तुमची सही घेतली होती, तुम्हाला वेगळंच काहीतरी सांगितलं आणि या कागदावर काय लिहिलंय. त्यामुळे दाभाडे मावशीला जबर धक्का बसेल. त्याचबरोबर तिला खूप वाईट वाटेल, ती खूप दुःखी होईल की माझ्या कान्हानेच माझा इतका मोठा विश्वासघात केलाय. ज्या कान्हावर माझा इतका विश्वास होता की माझ्यानंतर या चाळीचा वाली कुणी असेल, या चाळीतील लोकांची काळजी कुणी करणार असेल तर तो म्हणजे कान्हा. आणि तो कान्हाच इतका मोठा विश्वासघातकी निघालाय, इतका मोठा खोटारडा निघालाय. म्हणून दाभाडे मावशी खूप दुःखी होईल. कान्हा सुद्धा रडू लागेल. तो दाभाडे मावशीला समजवण्याचा प्रयत्न करेल, माझा हेतू वेगळा होता. पण दाभाडे मावशी त्याचं काहीच ऐकून घेणार नाही. आणि याच झटापटीमध्ये चक्क सरकार या गोष्टीचा फायदा घेणार. ती दाभाडे मावशीवर गोळी चालवणार. चक्क कान्हासमोर
ती दाभाडे मावशीवर गोळी चालवणार, पण कान्हावर सगळा आरोप टाकणार. कान्हाच्या हातात ही पिस्तूल देणार आणि कान्हानेच हे सगळं केलंय असं सगळ्यांना सांगणार. या बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकून सखी आणि चाळीतील सगळे लोक तेथे येतील. तेव्हा सरकार सगळ्यांना सांगणार, पहा तुमच्या कान्हाने काय केलंय. तुमच्या कान्हाने दाभाडे मावशीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय, त्यांच्यावर गोळी चालवली आहे. पण चाळीतील लोकांचा यावर विश्वास बसणार नाही. तेव्हा सरकार हा कागद सगळ्यांना दाखवणार की पहा तुमच्या कान्हानेच ही चाळ विकण्यासाठी दाभाडे मावशीची सही यावर घेतली होती आणि दाभाडे मावशीला जेव्हा हे सत्य समजलं तेव्हा त्यांनी ते कोणाला सांगू नये. त्यामुळे कान्हाने त्यांच्यावर गोळी चालवली आहे, त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे कान्हाला जबर धक्काच बसेल. ही बाई आपल्याला पुरती अडकवतीये हे त्याच्या लक्षात येईल. परंतु तोपर्यंत कान्हाने एक खूप मोठा प्लॅन बनवलेला असेल. कारण दाभाडे मावशीवर जी गोळी चाललेली असेल ती काही खरी बंदुकीची गोळी नसेल, तर कान्हाने आधीच या गोळ्या बदललेल्या असतील आणि दाभाडे मावशी आत्तापर्यंत जे काही करत असतील ते सगळं नाटक असेल. आणि मग दाभाडे मावशी उठून उभ्या राहणार. सखीला सुद्धा हे आधीपासून सगळं माहीत असेल, चाळीतील लोकांना सगळं सुद्धा माहीत असेल. तेव्हा सरकारच्या पायाखालची जमीनच सरकणार की आत्तापर्यंत तिच्यासमोर जे काही घडत होतं ते सगळं नाटक होतं आणि हा सगळा कान्हाचा प्लॅन आहे. ज्या कान्हाला ती स्वतःचा नौकर समजते, ज्या कान्हाला तिने या चाळीमध्ये सखीच्या आयुष्यात फक्त स्वतःचा मोहरा बनून आणलं होतं, तो कान्हा चक्क आपल्या विरुद्ध एवढा मोठा प्लॅन बनवतोय. त्यामुळे सखी आणि सरकार यांना खूप मोठा धक्का बसेल. सरकार खूप चिडणार, कान्हावर हात उगारणार. परंतु कान्हा तिचा हात पकडेल आणि म्हणेल, सरकार आजपर्यंत मी तुमचा नौकर होतो, तुम्ही जसं म्हणाल तसं वागत होतो. परंतु जेव्हा पापाचा घडा भरतो ना तेव्हा मी सुद्धा अन्याय सहन करणार नाही. कारण तुम्ही सखी मॅडमला पुन्हा एकदा आपल्या वाड्यावर आणण्यासाठी, आपल्या बंगल्यावर आणण्यासाठी या चाळीतील लहान मुलांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांना माहिती आहे की सरकारने चक्क सखीला आपल्या घरी परत आणण्यासाठी चाळीमध्ये एक बर्फाचा गोळावाला पाठवला होता आणि या गोळ्यामध्ये विष होतं. लहान मुलांनी हा गोळा खाल्ला आणि त्यांना खूप त्रास झाला होता, विष बाधा झाली होती. पण सरकार एवढ्यावरच नाही थांबली, तर या मुलांचा जीव जावा म्हणून तिने चाळीमध्ये डॉक्टरांना सुद्धा जाऊ दिलं नाही, तशी व्यवस्था करून ठेवली होती. पण शेवटी छडीवाल्या माणसाने सूत्र फिरवली आणि डॉक्टर तेथे पोहोचले होते. कान्हा सरकारला म्हणेन की सरकार तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी या चाळीतील लहान मुलांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि आज तर चक्क तुम्ही दाभाडे मावशीला मारण्यासाठी गुंड पाठवले, त्यांच्या खुनाचा आरोप माझ्यावर लावण्याचा प्रयत्न केला आणि मी हे सगळं सहन करणार नाही. मी स्वतःच्या फायद्यासाठी, पैशांसाठी अनेक दिवस तुम्हाला साथ दिली, परंतु लहान मुलांचा जीव घेणं किंवा माझ्या आई समान दाभाडे मावशीचा जीव घेणं हे खूप चुकीचं आहे आणि आता मी तुमची साथ देणार नाही. त्यामुळे सरकारला जबर धक्का बसेल. तिचा सगळ्यात मोठा मोहरा हा तिच्यापासून दूर गेलाय. त्यामुळे सरकारला कुणीच वाली राहणार नाही एवढं मात्र नक्की. आणि ही ती वेळ असेल जेव्हा सखी आणि कान्हा हे पुन्हा एकदा एकमेकांच्या जवळ येतील. सखीचा जो विश्वास लग्नाआधी कान्हावर जडला होता की कान्हा खरंच खूप चांगला आहे आणि तो आपल्याला सुखात ठेवील, सखीचं प्रेम त्याच्यावर जडलं होतं, तेच प्रेम पुन्हा एकदा जडणार आहे. कारण कान्हाने सरकारचं सगळं सत्य सगळ्यांसमोर आणलेलं असेल, दाभाडे मावशीचा जीव वाचवलेला असेल. त्यामुळे सखी आणि कान्हाची लव्ह स्टोरी पुन्हा एकदा सुरू होणार. पण कान्हा आणि सखीची लव्ह स्टोरी तर सुरू होणार, कान्हाचं जे उद्दिष्ट होतं त्याचं काय होणार? कारण कान्हाचं मुख्य उद्दिष्ट हे सरकारला बर्बाद करणं. सरकारला बर्बाद करण्यासाठीच कान्हा सखीच्या आयुष्यात आलाय आणि जो छडीवाला माणूस आहे तो आता कान्हाचा कोण आहे, तो कान्हाचा बॉस आहे की वेगळा कोणीतरी, हे आपल्याला माहीत नाहीये. तो सुद्धा कान्हावर नजर ठेवू नये, त्याने कान्हाच्या सनसनीत थोबाडीत मारली होती आणि त्याचं मुख्य कारण हेच होतं की कान्हा हा स्वतःच्या उद्दिष्टापासून दूर जातोय. कान्हाला त्याने यासाठी सरकार आणि सखीच्या आयुष्यात पाठवलं होतं की तू लवकरात लवकर सरकारला बर्बाद करायचंय, सरकारचा विश्वास जिंकायचा आहे. परंतु या सगळ्या प्रकरणानंतर सरकार कान्हाला स्वतःच्या वाऱ्यालाही उभं करणार नाही एवढं मात्र नक्की. मग कान्हा हा सरकारचा बदला कसा घेईल, तो सरकारचं सत्य संपूर्ण जगासमोर कसं आणेल, कान्हाबरोबर सरकारने भूतकाळात काय केलंय,
सरकारचा बदला घेण्यासाठी तो का आलाय हे तर आपल्याला अजून माहीत नाहीये, परंतु नक्कीच खूप मोठं कारण आहे ज्यामुळे कान्हा त्यांच्या आयुष्यात आलाय. मग कान्हाचं हे उद्दिष्ट पूर्ण कसं होणार? तर यासाठी कान्हा एक मोठा प्लॅन बनवणार आहे. मग हा प्लॅन नेमका काय असेल? तर कान्हा हा सखीला आपलं संपूर्ण सत्य सांगणार. तो सखीला सांगणार की तो या चाळीतील कुणी अनाथ मुलगा नाहीये. तो काय सरकारच्या इथे ड्रायव्हर म्हणून काम करण्यासाठी आला नव्हता, तर तो एक खूप मोठी गोष्ट करण्यासाठी येथे आलाय आणि तो झालेला सगळा प्रकार, त्याचं संपूर्ण सत्य सखीला सांगणार. तो सखीला सांगणार की सखी मॅडम, मी तुम्हाला माझं सगळं सत्य सांगतो. आणि असं म्हणून मग कान्हा आपली संपूर्ण जीवन कहाणी सखीला सांगणार. कान्हा त्याला खरं नाव सुद्धा सखीला सांगणार. आजपर्यंत आपल्याला जे माहिती आहे की कान्हाचं खरं नाव कान्हा महाडिक आहे, परंतु हे सुद्धा खोटं नाव आहे. त्याचं खरं नाव कान्हा असू शकतं, पण त्याचं आडनाव सरनेम नक्कीच काहीतरी वेगळं असेल. आणि मग तो आपल्या संपूर्ण कुटुंबाची ओळख सखीला करू देणार. आजपर्यंत सखीला एवढंच माहिती आहे की कान्हा अनाथ आहे आणि लहान असताना त्याचे आईबाप एका ॲक्सिडेंटमध्ये देवाघरी गेलेत, परंतु हे सगळं खोटं आहे. कान्हाचं एक संपूर्ण भलं मोठं कुटुंब असेल, ज्यामध्ये त्याचे आईवडील असतील, भाऊ बहीण असतील, वहिनी असेल, लहान मुलं असतील, आजी आजोबा सुद्धा असू शकतात. आणि या संपूर्ण कुटुंबाबरोबर तो सखीची ओळख करून देणार. आणि त्यामुळे सखीला खूप आनंद होईल की कान्हा इतका चांगला आहे, त्याचं एवढं मोठं कुटुंब आहे. त्याचबरोबर तो सखीला सांगणार की मी काही गरीब नाहीये, मी खूप शिकलेलो आहे आणि करोडपती आहे, एक मोठा बिझनेसमॅन आहे, आमचा फॅमिली बिझनेस आहे, आम्ही सरकारपेक्षा सुद्धा जास्त श्रीमंत आहोत, कामत एम्पायरपेक्षा मोठं एम्पायर आमचं आहे. असं म्हणून हे सगळं सत्य तो सखीला सांगणार. पण हे सगळं सांगितल्यानंतर सुद्धा सखीच्या मनात सगळ्यात मोठा प्रश्न हाच असेल की जर कान्हा एवढा श्रीमंत आहे, त्याचं स्वतःचं एवढं मोठं कुटुंब आहे, मग तो अनाथ म्हणून का राहतोय? आणि सरकारने त्याच्याबरोबर असं काय केलंय ज्यामुळे कान्हा तिचा बदला घेण्यासाठी एक ड्रायव्हर म्हणून, एक नोकर म्हणून त्यांच्या घरी आला होता, या चाळीत राहायला लागला आणि त्याने सखीशी लग्न सुद्धा केलं होतं. मग हे सत्य नेमकं काय हे तर आपल्याला कान्हाच्या तोंडूनच ऐकावं लागेल, कारण त्याविषयी आपल्याला काहीच माहिती नाहीये. आजपर्यंत सरकारने खूप वाईट कामं केली आहेत, अनेक लोकांची आयुष्य बर्बाद केली आहेत. मग कान्हासुद्धा किंवा त्याचे आईवडील, त्याच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती त्या व्यक्तींपैकी असू शकते ज्या व्यक्तींचं आयुष्य सरकारने बर्बाद केलंय आणि त्याचाच बदला घेण्यासाठी कान्हा येथे आला असेल. हा छडीवाला माणूससुद्धा कान्हाच्या कुटुंबातील एखादा सदस्यच असू शकतो. मग तो नेमका कोण आहे हे पाहणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि कान्हाची गोष्ट काय, पुढे काय होणार हे तर खूप भारी आहे. पण जेथे तेजस्विनी ही मागील आठवड्यात जवळपास सरकारच्या तावडीतून सुटलीच होती. आपल्या गौतमने सरकारचं सगळं सत्य शोधून काढलं होतं. तेजस्विनीला त्याने शोधून काढलं होतं. सरकारच्या अड्ड्यावर तो पोहोचला होता आणि तो सगळं सखीला सांगणारच होता. पण सरकारने त्याची बोलती कायमची बंद केली आहे. कुल्फीच्या जीवाची धमकी दाखवून त्याने गौतमला गप्प बसवलंय आणि मग आता गौतम कधीच तोंड उघडणार नाही एवढं मात्र नक्की. गौतमचं कॅरेक्टर हे आता संपल्यात जमा आहे, कारण सरकारने त्याला कुल्फीच्या जीवाची धमकी दाखवली आहे. म्हणून आता गौतम सरकारविरुद्ध काहीच करणार नाही. कमीत कमी जेव्हा त्याला सरकारचं सत्य माहीत नव्हतं तेव्हा तो सरकारला टशन द्यायचा, सरकार आली की उभं राहत नव्हता, सरकारच्या गेटचा अपमान करायचा, सरकारला टोमणे मारायचा. हे सगळं पाहायला मजा येत होती. पण आता सरकारने त्याला कुल्फीच्या जीवाची धमकी दिली आहे, त्यामुळे तो गप्प बसणार आहे आणि तो सरकारविरुद्ध काहीच करणार नाही एवढं मात्र नक्की. त्यामुळे गौतमला पाहण्यात आता काहीच मजा राहिली नाहीये आणि तो सखीला किंवा कान्हाला सरकारचं काही सत्य सांगेल किंवा तेजस्विनीला सोडवण्याचा प्रयत्न करेल अशी अपेक्षा धरणं सुद्धा चुकीचं आहे. पण आता कान्हाचं कॅरेक्टर हे हळूहळू वर येणार आहे, कारण जेव्हापासून गौतम हा सरकारचं सत्य शोधून काढायला सुरुवात केली होती तेव्हापासून कान्हाला फक्त एकच काम राहिलं होतं आणि ते म्हणजे सखीच्या पुढं पुढं करणं आणि तिच्याबरोबर खेळ खेळणं. आपण एखाद्या लहान मुलांची सिरियल पाहतो काय असं वाटत होतं जेव्हा कान्हा आणि सखी वेगवेगळे खेळ खेळत होते. पण या मालिकेची मुख्य गोष्ट वेगळी आहे, जेथे कान्हाला सरकारचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे, सरकारचा बदला घ्यायचा आहे, सरकारला बर्बाद करायचं आहे.
आणि आता हळूहळू त्या गोष्टीला सुरुवात होईल आणि दाभाडे मावशीवर सरकार जो हल्ला करणार आहे, तिचा खून करण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यातूनच या मालिकेला मोठं वळण मिळेल, मालिकेची गोष्ट पूर्णपणे बदलून जाईल एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा पाहायला आवडेल ना जेव्हा कान्हा हा सरकारचा प्लॅन फ्लॉप करेल, दाभाडे मावशीचा जीव वाचवेल आणि मग सरकारचा प्लॅन सगळ्यांसमोर आणणार आणि मग हळूहळू कान्हा नेमका कोण आहे, त्याचं संपूर्ण कुटुंब, त्याची असलियत, त्याचं करोडपती असणं हे सगळं सखीला समजणं आणि त्याचं मुख्य उद्दिष्टसुद्धा सखीला समजणं हे पाहायला खूपच मजा येईल. तर तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना हे सगळे ट्विस्ट पाहण्यासाठी? नक्कीच कमेंट करून सांगा. लपंडाव या मालिकेतील सगळ्यात जास्त आवडणारं कॅरेक्टर तुम्हाला कोणतं आहे ते सुद्धा नक्कीच सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.